चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावामध्ये शिवमुद्रा शेतकरी गटाच्या माध्यमातून नाचना प्रकल्प उभारण्यात आलाय। या गटाच्या स्थापनेपासूनच बोगस कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान उचलण्यात आलंय, असा गंभीर आरोप मनसेनं केलाय। या प्रकरणी चंदगड तालुक्यातील शिवमुद्रा शेतकरी गट तसंच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे। याबाबत आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालंधर पांगरे यांना निवेदन सादर करण्यात आलंय। यावेळी गटनोंदणी आणि प्रकल्प उभारणीसाठी कृषी कार्यालयात देण्यात आलेली कागदोपत्री माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांनी सादर केली। या गटामध्ये शेतकरी सभासदांची चुकीच्या पद्धतीनं नोंद करण्यात आली आहे। प्रकल्प उभारणीवेळी बेकायदेशीररित्या वाढीव सभासदांची भर घालण्यात आली आहे। या प्रकरणी आत्मा प्राधिकृत अधिकाऱ्यांची मान्यता घेण्यात आलेली नाही। मशिनरींच्या बिलांवर केवळ जीएसटी नंबर जोडण्यात आलेत। प्रत्यक्ष सर्व जुनी आणि वापरलेली मशिनरी प्रकल्पाच्या ठिकाणी बसवण्यात आली आहे, असे आरोप मनसेनं केलेत। मशिनरींच्या बिलांवरील सर्व जीएसटी नंबर तपासण्यासाठी जीएसटी आयुक्तांना तातडीनं पत्र पाठवण्यात यावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या प्रकरणी येत्या 7 दिवसांमध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी दिलाय। शिवमुद्रा शेतकरी गट मांडेदुर्ग तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या शेतकरी गटानं हा बोगस शेतकरी गट स्थापन केलेला आहे। जवळपास 70 ते 80 याचे सभासद हे शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, प्राध्यापक आहेत, तलाठी आहेत, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाखापेक्षा जास्त आहे। अशी जी काही लोक आहेत त्यांना याच्यामध्ये सभासद घेतलेला आहे। काही गोरगरीब शेतकरी ज्यांना अंगठा उठवला जातो, ते आयुष्यात तिने आजपर्यंत कधी सही केली नाही, त्यांच्या सह्या मारून या ठिकाणी हा बोगस गट स्थापन केलेला आहे। शासनाची कोणती परवानगी घेतलेली नाही। 1 कोटी रुपये अनुदान लाटून यांनी जुन्या मशिनरी दुसऱ्या शेडमध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत। 1 कोटी रुपये अनुदान शासनाचं मंजूर करून घेत असताना हे प्रकल्प कुठल्या गट नंबरवर आणि कुठल्या सर्वे नंबरवरती प्रकल्प संचालक आणि तत्कालीन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी यांना बडतर्फीसाठी जे वरिष्ठांना प्रस्ताव देणार आहेत आणि यांचं मुंबईचं जे दक्षता पथक असतं त्यांच्यामार्फत याची चौकशी करून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्फत पोलीस यंत्रणेमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे लेखी अभिवचन घेतल्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही। आणि पुढचे 7 दिवसाची आम्ही या पांगरे साहेबांना मुदत देतो आहे। 21 ऑगस्टपर्यंत जर का या दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि त्या शेती गटाच्या बोगस पदाधिकाऱ्यांच्यावर, बोगस शेतकऱ्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पांगरेंच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळं फासून मनसे स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह निलेश धुम्मा, निलेश आजगावकर, यतीन होरणे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।